हळद ही आरोग्यासाठी लाभदायी म्हणून ओळखली जाते. हळदीचा वापर जेवणात होतो, तसंच सौंदर्यासाठी सुद्धा हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र उपयुक्त आहे म्हणून हळदीचं अतिसेवन करणं घातक आहे. अन्यथा हळदीचे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात हे डोळसपणे बघण्याची आवश्यकता आहे. पहा हा रिपोर्ट. हळदीचं अतिसेवन करत असाल तर खबरदार. हळदीचं अतिसेवन कराल तर परिणाम भोगाल. जास्त हळद खाल्ल्यास लिव्हर किडनीवर होणार परिणाम. पी हळद हो गोरी असं आपण सर्रासपणे म्हणतो. तसंच हळदीचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात केल्यास त्याचे शरीरावर चांगले परिणाम होतात असं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल किंवा वाचलंही असेल. गोरं व्हायचं असेल तर आपण चेहऱ्यावर हळद लावतो. जखम झाली असेल तर जखमेवरही हळद लावतो. रात्री अनेक जण दुधात हळद टाकून पितात. स्वयंपाकातही हळदीचं प्रमाण वाढवतात. तसंच हळद गुणकारी आहे. तिचं सेवन केल्यामुळं तुमचं आरोग्य निरोगी राहील असं तुम्ही आतापर्यंत ऐकलंय. मात्र हीच हळद तुमच्या शरीरावर विषाचं काम करू शकते. होय, हळदीचं अतिसेवन केल्यास तिचा तुमच्या लिव्हर आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हळद हा आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक आजारांमध्ये उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन स्वयंपाकामध्ये किंवा आहारामध्ये त्याचा समावेश असतो. परंतु मर्यादित स्वरूपात जर हे शरीरामध्ये गेलं तर ते निश्चितच उपयुक्त असू शकतं. पण ज्यावेळेला जास्ती प्रमाणात हे सेवन केलं गेलं तर त्याचे शरीरावर निश्चितच काही दुष्परिणाम होतात. यामध्ये सुरुवातीला जास्ती सेवन केलं गेलं तर मळमळणं, उलट्या होणं, गरगरणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या रिसर्चनुसार हळदीमधील ऑक्सलेट जास्त असल्यानं ते लघवीतील ऑक्सलेट वाढवते. त्यामुळं कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोनची जोखीम वाढते. ज्या लोकांना आधीच स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यावर हळदीच्या अतिसेवनाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हळदीचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास लिव्हरवरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हळद खूप जास्ती प्रमाणात सेवन केली गेली तर त्याचे काही दुष्परिणाम निश्चित आहेत. याच्यामध्ये एका संशोधनात असं लक्षात आलेलं आहे की त्याचा यकृताच्या कार्यशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि यकृत हे थोडं निकामी होऊ शकतं. त्याचबरोबर दुसरं एक गोष्ट अशी की हळदीमध्ये कुर्क्युमिन नावाचा एक रासायनिक पदार्थ असतो आणि तो आपल्या मूत्रपिंडामध्ये युरिक ॲसिडचे क्रिस्टल ते तयार करतं आणि त्यामुळं जर मोठ्या प्रमाणात हळद सेवन केली गेली तर मुतखडे खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. आयुर्वेदात हळद ही सर्वाधिक फायद्याची मानली जाते. हळदीमधील कर्क्युमिन नावाचा पदार्थ सर्वात गुणकारी असतो. मात्र याचंही अतिसेवन केल्यास तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं हळदीचा वापर हा प्रमाणातच केला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीचं वजन 60 ते 70 किलो असेल तर त्याच्या शरीराला केवळ 4 ते 5 ग्रॅम हळदीची गरज आहे. जेवण बनवताना रोज अर्धा चमचा किंवा 1 चमचा हळद सर्वसाधारणपणे गरजेची आहे. किडनीचा आजार, किडनी स्टोन, लिव्हर डिसीज असेल तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय निश्चित प्रमाणापेक्षा जास्त हळदीचं सेवन करू नये. कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन केल्यास त्यापासून फायदा होत नसून उलट नुकसानच होतं. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. मर्यादित प्रमाणात घेतल्यावरच त्या गोष्टीचा फायदा होतो. तसंच हळदीचं देखील आहे. हळद गुणकारी आहे, तिचे अनेक फायदे आहेत. मात्र तिचं अतिसेवन केल्यानं तुमच्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं हळदीचं सेवन निश्चित प्रमाणातच करा, जेणेकरून तिचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होणार आणि तुम्ही निरोगी राहाल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.